तर स्टुडंट आता सबस्टिट्यूशन मेथड बघू आपण. आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये जर सबस्टिट्यूशन मेथड काय असते ते बघणार. त्यासाठी आपण याला इक्वेशन नाव देऊ. बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 1 आणि 2x मायनस 5y इक्वेशन इज इक्वल टू 1 इक्वेशन नंबर 2. अगोदर असे नंबरिंग करून घ्यायची. त्याच्यानंतर इक्वेशन 1 मध्ये सगळ्यात पहिले जे तुम्हाला सोपं वाटत असेल ते कोणतंही एक सिलेक्ट करा. आता मला 1 नंबर सोपं वाटतंय म्हणून मी 1 ला सिलेक्ट करतो. सो x प्लस वाय इज इक्वल टू 4 जे आहे, तर याला मी काय करतो, x हा जो प्लस वाय इकडे पाठवून देतो. म्हणजे इथे काय बनते 4 मायनस वाय. आलं लक्षात, x इज इक्वल टू 4 मायनस वाय. आता हा जो प्लस वाय होता इकडे गेला की मायनस वाय, म्हणजे ही झाली x ची व्हॅल्यू. आता हे झालं x इज इक्वल टू 4 मायनस वाय, ही x ची व्हॅल्यू झाली. आता ही व्हॅल्यू आपण काय करू, पुट करू या इक्वेशन मध्ये. म्हणजे आपण काय करणार, ही सबस्टिट्यूट करणार. यालाच म्हणतात सबस्टिट्यूशन मेथड. सो इथे लिहून घेऊ आपण, सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 4 मायनस वाय इन इक्वेशन 2. दुसऱ्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुट करायची. दुसरं इक्वेशन हे आहे. सो इक्वेशन काय बनेल 2 आणि x च्या जागेवर काय ठेवायचं आपण, 4 मायनस वाय. 4 मायनस वाय मायनस 5y इज इक्वल टू 1. आलं लक्षात, डायरेक्ट x च्या जागेवर आपण हे पुट केलं या इक्वेशन मध्ये. आता याला काय करायचं, मल्टिप्लाय करा. सो इथे 2 4 जा 8 मायनस 2y होऊन जाते मायनस 5y ॲज इट इज इक्वल टू 1. सो 8 मायनस मायनस प्लस होते इथे, मायनस 7y इज इक्वल टू 1. मायनस 7y इज इक्वल टू 1 हा जो प्लस 8 होता इकडे गेला की मायनस 8. सो मायनस 7y इज इक्वल टू मायनस 7, म्हणजेच y इज इक्वल टू मायनस 7 बाय मायनस 7. 7 7 कटले, इथे राहिलं 1, म्हणजे y इज इक्वल टू 1 ही तुम्हाला व्हॅल्यू मिळाली. तर अशा आपण याला पुट करून सबस्टिट्यूट करून y ची व्हॅल्यू काढू शकतो. आता y ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर काय करायचं, ती या इक्वेशन मध्ये 1 मध्ये पुट करायची y च्या जागेवर, म्हणजे तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळते. म्हणजे प्रॉपर x ची आणि y ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. सो आता इथे पुट y ची व्हॅल्यू जी मिळाली होती, y इज इक्वल टू काय मिळालं 1. कोणत्या ह्याच्यात ठेवता, इन इक्वेशन 1 पहिल्या ह्याच्यात ठेवा. मग आता पहिले इक्वेशन काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 4. सो पहिले इक्वेशन मध्ये y च्या जागेवर ठेवा 1 इज इक्वल टू 4, म्हणजेच x इज इक्वल टू 4 मायनस 1 आणि x इज इक्वल टू आन्सर आलं 3. सो अशा प्रकारे आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि y ची केली. तर सोल्युशन ऑफ इक्वेशन काय ते लिहून घ्यायचं. सोल्युशन ऑफ इक्वेशन इज काय, x कॉमा y, म्हणजे पहिले x ची टर्म नंतर y ची टर्म. सो 3,1 हे आपलं सोल्युशन ऑफ इक्वेशन आहे. मग असं आपण कोणत्याही इक्वेशनचं बाय सबस्टिट्यूशन मेथड काढू शकतो. आता समोरचे प्रॉब्लेम इझिली तुम्ही सोडवू शकता, तुमच्या बुक मधले पण सोडवता येतील तुम्हाला. सबस्टिट्यूट करायचं, फक्त पहिले मनाने काय करायचं, एक व्हॅल्यू तयार करायची x ची किंवा y ची, आणि ती व्हॅल्यू तुम्ही पुट करायची. कसंही केलं तरी उत्तर सारखंच येणार. आता बघू आपला नेक्स्ट प्रॉब्लेम.